बिहारच्या दशरथ मांझीची कहाणी आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। त्याच कहाणीची आठवण करून देणारी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील एक घटना घडली आहे। तुळशीराम गेडाम यांच्या पत्नी डोंगर चढताना त्यांचा गरोदरपणात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे गावकऱ्यांना सोबत घेत प्रशासनाची वाट न पाहता रस्ता बनवण्यास सुरुवात केली आहे। बाई माणूसचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट थेट घोडणकप्पी येथून। 14 जून संगीता गेडाम यांनी एका मुलीला जन्म दिला, पण प्रसूतीनंतर त्यांची प्रकृती बिघडली। तातडीने रुग्णवाहिका बोलावली, मात्र रस्ता अभावी ती गावापर्यंत पोहोचू शकली नाही आणि उपचाराअभावी संगीता यांचा मृत्यू झाला। मागे राहिली नवजात मुलगी आणि 3 वर्षांचा मुलगा। याच घटनेनंतर तुळशीराम यांनी हातात फावडा घेतला आणि गावासाठी रस्ता तयार करण्याचा निर्धार केला। माझ्या पत्नीचा जीव गेला होता 14 तारीख 6वा महिना 2026 ला रोजी तिचा जीव गेला। येताना डिलिव्हरी गाठावर झाले। मग आम्हाला ह्याला फोन केला तर आम्हाला टाईमवर आला नाही। वरी यायचं आम्हाला तर पैदल जावं लागतं, रोड नाही म्हणून पैदल जाताना गाठावरच डिलिव्हरी झाला तर नॉर्मल झाला, पण त्याचा बेहोश झाल्यावर घरी नेल्यावर आम्हाला ह्याला फोन केला तर नानपा फोटो पिटीगुड्याला पोहोचलो म्हणलं। मग टाईम होतं म्हणलं आम्ही काय केलं, बुलेरो बोलवलं। बुलेरोनं खालतून चिलटीगुडा बाहेरतून नेताना स्वर्गाच्या घाटावर त्याचा मृत्यू झाला। म्हणून आम्ही आता दुसऱ्याचा जीव जावा नाही म्हणून सरकारला पाशी गेलं तर ते महाराष्ट्रवाला म्हणते रोड नाही देत, म्हणते महाराष्ट्रात आहे तुमचं गाव, तिथे जंगल आहे म्हणते। म्हणून आम्ही स्वतः 9 ऑगस्टला आम्ही रस्ता खोदणं सुरू केलो। घोडणकप्पीच्या ग्रामस्थांसाठी रस्त्याची समस्या ही केवळ ये-जा करण्यापुरती मर्यादित नाही। पिण्याचं पाणी, वीज, घरकुल, शौचालय अशा अनेक मूलभूत सुविधांसाठीही या गावाला संघर्ष करावा लागतोय। गावापासून मुख्य रस्ता दूर असल्यामुळे मुलांच्या शिक्षणापासून ते आजारी व्यक्तींना रुग्णालयात नेण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट या खडतर वाटेवरच अवलंबून आहे। पावसाळ्यात तर ही अडचण आणखी वाढते। गावकऱ्यांना या रोजच्या संघर्षाची व्यथा सांगताना देवकीबाई गेडाम म्हणतात, आमच्या गावाला रस्ता नाही, रोड नाही, काहीच नाही, पाणी बिनी नाही। हिर आहे तर हिर मध्ये काय पावडर टाकत नाही, काहीच नाही। रोड नाही बरोबर। एक बाई मदतच डिलिव्हरी झाले तर मारून पावले। आम्हाला सरकारच नाही काय की आमच्या गावाला वोट टाकाले म्हणला तर येते कोणी बी, आमच्याकडे टाका म्हणून येते। आता कोणी येऊन पाहत नाही आमच्या गावाला। आमचा रोड करा लागते, जाले ये आले तरच आहे, रस्ताच नाही तर एवढा हा पती आहे आमच्या, पण कोणी येऊन करत नाही रस्ता बी नाही। आता आहे तर डीम आहे, कोणी येऊन टाकत नाही। लाईन मॅनला फोन केला तर पैसा मागते। सीसी रोड नाही, काहीच नाही, घरकुल नाही, बाथरूम नाही, बोरिंग टाकले तर ते तर पाणी येत नाही, काहीच नाही। एक टाकले तर साडाला ये आले जाले पोरा वरी आहे साडा, खाली हा गाव कसं जाते। एवढा जंगल मांदी त्याला लई तरस येते, जाते 1-2 दिवस जाते, नाही तर जात बी नाही। रोडच नाही तर आमच्या गावाचा पोरगा मला तर तेवढा तर जाते, कोणी दुसरं गावाचं म्हणत जाते का रोडवरच्या पोरा। रस्त्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला, मात्र वन विभागाच्या परवानगीचा मुद्दा पुढे करत रस्त्याचं काम रखडलं गेलं। याबाबत ग्रामस्थ सूरज गेडाम सांगतात, इथं समस्या काय आहे म्हणजे रोडाची तेवढा म्हणजे कठीण आहे। वरत शाळा आहे, पोरं घराला जायला थोडा तकलीफ होत आहे। म्हणून आम्ही 9 ऑगस्टला खुद आम्ही काढायला सुरू केलो रोडासाठी, नाही का। तहसीलला गेलतो, चंद्रपूरला गेलतो, पण रोड कोणी दिले नाहीत। महाराष्ट्रवाल्याने अडवलेलं आहे, त्याचं जंगल आहे म्हणून, नाही का। तसं म्हणजे आम्ही खुद कोणी देते का नाही का म्हणून आम्ही पुरा प्रयत्न केलो, पण कोणी दिले नाही, कोणी आले नाही। म्हणून माणसं बाया घेऊन खुद आम्ही रोड करत आहोत। घरकुल नाही ना, काहीच नाही, कोणताच योजना तर इथपर्यंत पोहोचली नाही। तेच समस्या आहे की रोड नुसार आमचा काही माल काय आला नाही, म्हणून तसंच बंद पडून आहेत। संगीता आज या जगात नाहीत, पण त्यांच्यानंतर जन्माला आलेली त्यांची चिमुकली मुलगी आजही या गावातच वाढते। तिच्या वडिलांच्या हातात आज फावडा आहे। तो फावडा फक्त रस्ता तयार करत नाहीये, तर तो तिच्यासाठी, तिच्या भावासाठी आणि या गावातल्या प्रत्येक लेकरासाठी एक सुरक्षित उद्याची वाट तयार करतोय। हा रस्ता फक्त 1.5 किलोमीटरचा असेल, पण तुळशीराम आणि घोडणकप्पीसाठी हा रस्ता त्यांच्या दुःखातून जन्मलेली एक आशा आहे आणि या आशेची
एवढीच इच्छा की पुढची संगीता रुग्णवाहिकेची वाट पाहत रस्त्याअभावी जाऊ नये. बाई माणूससाठी संचाली गायकवाड, चंद्रपूर.